धुळे BSNL टेलिफोन बिल्डिंगला आग, 1.5 ते 2 लाख रुपयांचे नुकसान। धुळे शहरातील भारतीय डाक विभाग पोस्ट ऑफिस लगत असलेल्या टेलिफोन बिल्डिंग असून या बिल्डिंगला 5 वाजेच्या सुमारास कचराकुंडी असून या ठिकाणी अज्ञात इसमांनी या कचराकुंडीला आग लावली। सदर आगीने रौद्ररूप धारण केल्याने टेलिफोन बिल्डिंगला फायबर पत्र्याला आग लागली व त्यामुळे येथील मोठी धावपळ उडाली। ज्यात प्रामुख्याने सदर आग लागल्याने येथील टेलिफोन बिल्डिंग अधिकारी बागुलसाहेब यांनी ताबडतोब अग्निशमन दलास संपर्क साधला। अग्निशमन दलाचे फायर ब्रिगेडची गाडी घटनास्थळी लगेच ताबडतोब दाखल झाली। सदर आग आटोक्यात आणण्यात आली। यात प्रामुख्याने टेलिफोन बिल्डिंगच्या छताला फायबरच्या पत्र्यांना आग लागल्याने तसेच एका खोलीचे किरकोळ नुकसान झाले असून 1.5 ते 2 लाख रुपयाचे नुकसान झाले असल्याचे यावेळी मॅनेजर माडी यांनी अधिक माहिती दिली। तर सदर घटना ही कचऱ्याच्या ढिगाऱ्याला आग लागल्याने झाली असून मनपा प्रशासन निष्काळजीपणामुळे झाले असल्याचे समजते। कारण बरेच दिवसापासून 10-15 दिवस शहरात कचरा घंटागाडी येत नसल्याने सदर कचरा साचून असतो व सदर कचऱ्याला ढीग झाल्यामुळे या ठिकाणी अज्ञात इसम येऊन आग लावतात व अशा घटना घडतात। त्यामुळे सदर कचरा मनपा प्रशासनाने उचलावा अशी मागणी देखील स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे। सदर कचरा आवरला गेला नाही तर अशा अनेक घटना धुळे शहरात घडतील व मोठे नुकसान शहरवासियांचे होणार असून त्यामुळे मनपा प्रशासनाने लक्ष देण्याची गरज असल्याचे समजते। माळी, असिस्टंट जनरल मॅनेजर ऑपरेशन BSNL धुळे। आज दुपारी 5 वाजेच्या सुमारास आमची पोस्टाजवळची टेलिफोन एक्सचेंजची सिटी बिल्डिंगला कोणी अज्ञात व्यक्तीने कंपाऊंड जवळच्या कचराकुंडीला आग लावल्यामुळे बिल्डिंगला आग लागली। या आगीत आमचे वरच्या छतावरचे पत्रे जळाले आणि एका खोलीला थोडंसं नुकसान झालेलं आहे। एकूण नुकसान जवळपास 1.5 ते 2 लाखाचं आहे अंदाजे। आणि तसेच आमचे सहकारी बागुलसाहेब यांनी त्वरित अग्निशमन दलाला फोन केला। 5 मिनिटात अग्निशमन दल आले आणि आग आटोक्यात आली। त्याकरता मी महानगरपालिकेचे सुद्धा आभारी आहे की त्यामुळे आमचं पुढचं नुकसान टळलं। या धुळे शहराचा सामाजिक कार्यकर्ता म्हणून आपल्याशी थेट संपर्क साधतोय। या ठिकाणी साधा कचरा होता। या आजूबाजूच्या परिसरातले नागरिक व्यापारी लोक इथे कचरा टाकतात। शेजारी बेरबार पण आहे आणि बाजूला 2 मोठे केंद्राचे ऑफिस आहेत। एक BSNL ऑफिस आहे, शेजारी पोस्ट ऑफिस आहे। BSNLच्या बाजूलाच हा कचरा होता। अज्ञात व्यक्तीने सिगरेट पिणारा असं का बिडी पिणारा असं त्यांनी अज्ञात व्यक्तीने ते आग लावलेली आहे। अजून तो निदर्शन आलेलं नाही। ती आग साधारण असताना ती रौद्र पद्धतीने आग अशी धरली की जेणेकरून भयभीत जनता लोक धावपळ करत होते। मी स्वतः या ठिकाणी मदत करत होतो। मी एक सामाजिक कार्यकर्ते या नात्याने मी महापौरांना पण विनंती करतो की शहरामध्ये जो कचरा आहे तर कचऱ्याचा लवकरात लवकर विल्हेवाट करावी। आयुक्त साहेबांना विनंती करतो। आज ज्वलंत उदाहरण आज मध्ये मेन शहरामध्ये अशी आग लागू शकते तर आजूबाजूला का लागणार नाही त्याची दक्षता बाळगावी आणि मान्यवर महापौर साहेब आणि आयुक्त साहेबांनी विनंती करतो लवकरात लवकर यांचं निवारण करावं, अन्यथा आम्हाला मोठं आंदोलन करावं लागेल, त्याची नोंद घ्यावी। नमस्कार।